50 लाखांच्या खंडणीसाठी चिमुरड्या अथर्वचे अपहरण करून केली हत्या. गिट्टी खदान पोलिसांनी 3 नराधमांना ठोकल्या बेड्या. संपूर्ण नागपूर शहरासह विदर्भाला हादरवून सोडणाऱ्या गिट्टी खदान पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अथर्व दिलीप ननोर या चिमुरड्याच्या अपहरण आणि हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या 72 तासात यशस्वी छडा लावलाय. केवळ पैशांच्या हव्यासापोटी ओळखीच्याच 3 तरुणांनी हे क्रूर कृत्य केल्याचे उघड झालं असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी जयेश यादव, कुणाल साहू आणि आयुष साहू यांनी संगनमत करून अथर्वच्या अपहरणाचा कट रचला होता. अथर्वचे वडील दिलीप ननोर हे फळ विक्रेते असून त्यांच्या मालमत्तेचाही व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मोठी रोख रक्कम असल्याचे समजून आरोपींनी त्यांच्या मुलाचे अपहरण करून 50 लाख ते 1 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याची योजना आखली होती. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी 2 एप्रिल रोजी जेव्हा सर्वत्र शोभायात्रा निघाली होती तेव्हा संधी साधत आरोपींनी अथर्वला खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका 4चाकी वाहनात बसवलं आणि त्याचं अपहरण केलं. मात्र अथर्वचे अपहरण झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस तपास सुरू झाल्याचे समजताच आरोपी प्रचंड घाबरले. आपले नाव समोर येईल या भीतीने त्यांनी अथर्वची गळा दाबून निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह एका गोणीत भरून कळमेश्वर परिसरातील भरतवाडा वळण रस्त्याजवळ फेकून दिला. गिट्टी खदान पोलिसांनी अत्यंत चपळाईने तपासचक्रे फिरवून संशयास्पद व्यक्तीची चौकशी केली. संशयित जयेश, आयुष आणि कुणाल यांच्या जबाबातील तफावत पाहून पोलिसांनी अधिक कडक तपास केला असता आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या नराधमांनी अथर्ववर गेल्या 8 दिवसांपासून पाळत ठेवली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी एका निष्पाप बालकाचा बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी. एक मुलगा 14 वर्षाचा होता अथर्व म्हणून, त्याचे खून झालेले आहे आणि फार सेन्सिटिव्ह इश्यू होता. तो डिसअपियर झाला होता 2 तारीखला मिरडूकमधून आणि त्याच्यानंतर त्याचे काय शोध लागत नव्हता. शेवटी जिथे तो दिसला होता ते आम्हाला फुटेज मिळाले होते आणि फुटेजमधून त्याच्यानंतर म्हणजे कोणासोबत तो गेला आणि काय झालेल्यानंतर आम्ही भरपूर शोधला ते त्या दिवशी रात्री आणि पुढच्या दिवशीही आणि ते काय शोध लागत नव्हता. शेवटी मग त्याच्यानंतर आपण ड्रोन वगैरे बाकीचे जे फुटेज घेतले, आतमध्ये जाऊन बघितलं कारण समोरच एक जंगलसारखं आहे. तिथे पण आमची टीम सगळी लागलेली होती परंतु काही शोध लागत नव्हता आणि त्याच्यानंतर काही एज्युटेशन पण झालं होतं. परंतु शेवटी काल जे आहे आम्ही डिटेक्ट केलेलं आहे गुन्हा. त्याच्यात 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्याच्या PCची म्हणजे कोर्टासमोर आपण घेऊन गेलेलो आहे. पुढची आमची याच्यात कारवाई चालू आहे आणि आम्हाला जे लिंक्स लागत होते ते जे आहे ते लिंक्स लागलेले आहे. वी हॅव गॉट दी एव्हिडन्स ऑल्सो आणि त्याशिवाय कोणाच्या काय काय सहभाग कसे होता तीही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात त्यांनी कशासाठी हे केलं आणि केव्हापासून त्यांनी प्लॅनिंग केली होती ही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्याच्यात जे मेन हे आहे त्यांची जी तयारी होती जवळपास 20-25 दिवस अगोदर त्यांची ही तयारी होती चालू. हे आज त्यांच्याशी इंटरोगेशन करताना आम्हाला ही माहिती मिळालेली आहे. आणि जो मृतक आहे मुलगा त्याची म्हणजे ओळख होती, त्याचा मित्र होता जय म्हणून जे आहे त्याच्याशी मैत्री होती त्याची आणि त्यांना तो व्यवस्थित ओळखत होता. आणि जो शेवटचे पॉईंट आहे तिथून तो त्याच्यासोबतच गेला आहे कारण त्याचे मागे काही मुले होते ते पण आम्हाला सापडलेलं आहे. म्हणजे लास्ट सीन इज विजिबल क्लिअरली दॅट विथ होम दॅट चाइल्ड इज गॉन. आणि नंतर मग त्याच्यानंतर ते काही काही खून कारवाई झालेली ती सगळी डिटेक्ट झालेली. आमची जे क्राईम ब्रांच आहे, आमचे झोनल ऑफिसर्स आहे, जॉईंट CP आणि सगळे वरिष्ठ अधिकारी याच्यात होते लागलेले की हे लवकरात लवकर डिटेक्ट झाला पाहिजे. परंतु ते टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारावर CCTV फुटेजेसचे आधारावर ते आपण एस्टॅब्लिश केलेलं आणि त्यांची जी पुढची आपण इंटरोगेशन केलेले त्याच्यात निष्पन्न होत आहे की कोण आरोपी आहे याच्यात, त्यांनी कोणते वाहनाचा वापर केलेला आहे, किती वाजतात, कुठे ते होते, ते सगळं व्हेरिफिकेशन चालू आहे. आमची जे पोलिसनी भरपूर प्रयत्न केले कारण दिस वॉज अ ब्लाइंड मर्डर इनिशियली. म्हणजे काही सुराग लागत नव्हता आम्हाला. जवळपास 1.5 दिवस त्याच्यात गेला. फाइनली डिटेक्ट हो गया. 3 लोगों को हमने इसमें अरेस्ट किया है. आगे की कार्रवाई हमारी इसमें चालू है.
एक मिनट वो पहले याच्यात जो है 3 लोग जो है वो तो क्लियर कट इसमें निष्पन्न हो रहे हैं। इसके अलावा वो किस किस से टच में थे, किसी